करून घ्या मग. येस सर नो प्रॉब्लेम, मी करतो आज. हु इज नेक्स्ट? सर मी सेव्ह केलं नाही, मी आता करून दाखवू का? हो चालेल मॅडम, ओपन करा फाईल आणि करून दाखवा. यू डोंट इवन हॅव टू सेव्ह एनिथिंग. ओके. स्नेहल नंतर मी करते सर मग स्क्रीन शेअर. ओके ओके स्नेहल यू आर प्रेझेंटिंग. चला क्विकली करून दाखवा. काल काय जे शिकलो आपण ऑपरेशन्स. डू सम मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. ओके 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 ठीक आहे मॅडम. ओके कंटिन्यू. Okay, so what is happening? Num1 is equal to sum नावाचं program or sum नावाचं function. Do you really think you need that? हाँ sum remove करा मॅडम तिथून. Are you audible? आवाज आहे नाही आहे or you cannot unmute? Okay ठीक है, you can remove that sum. First of all remove that sum. हाँ remove that bracket as well. हाँ रन करा सेल, आता रन करा. Got the answer? This is how you have to do it, all the operations. प्लसच्या जागी मायनस करा तिथे. 30 प्लस 24 च्या जागी 30 मायनस 24 करा वर. हा रन करा. यू गॉट मायनस. ठीक आहे, तिथं मल्टिप्लिकेशन करा. डू द मल्टिप्लिकेशन. 30 मल्टिप्लिकेशन 24. रन. Then divide. Do the division. Okay. Then do double division. As in 2, right. Whether difference काय क्विकली others सांगा काय काय डिफरन्स होतो त्याच्यात. 1 फॉरवर्ड स्लॅश आणि 2 फॉरवर्ड स्लॅश मध्ये. चलो पर्सेंटाईल. 1 स्लॅश मध्ये फ्लोट येत होतं आणि 2 मध्ये इंटिजर. राईट. इंटिजर म्हणजे एक नंबर और फ्लोट म्हणजे डेसिमल पॉइंट वाला नंबर. ओके ठीक आहे. चलो आता मला रिमाइंडर पाहिजे. रिमाइंडर. तर रिमाइंडर कसं काढतात? ओके बाकी पाहिजे मला. 30 बाकी पाहिजे, तर बाकी कशी काढतात? एनीवन? अरे पर्सेंटाइल सिंबल, percentage, percentile. By the way, Snehal, put a percentage symbol there. Right. Run. What is this? It is a remainder, right? आठवतंय नाही आठवतंय? हो सर आठवतंय. What about others? नम्रता तुमचा पहिला दिवस आहे का? Namrata. And what about Kalpesh and Ganesh? Yes, no. नाही सर. काय शिकलो आपण काल? येस. ओके मग पटपट आन्सर द्या. ओके चलो मोस्ट इम्पॉर्टंट. सर काल आपण ऑपरेटर. ओके गॉट इट. जे आपण काल इम्पॉर्टंट शिकलो सगळ्यात रेज टू ऑपरेटर यूज करा मॅडम. चला सेम एक्झाम्पल. डोंट हॅव टाइम. तुम्ही परत लिहिण्यात एवढा टाइम नाही आहे.
यूज रेज टू ऑपरेटर. हा Double asterisk. Using double ओके. asterisk. रन द सेल. रन करा ना. ओके. डू यू थिंक दिस इज अ रेज टू ऑपरेटर? नो सर. हा मग काय आहे हे नक्की? डबल स्टार. हा. ओके गुड. सो कळालं सगळ्यांना. आता एक लॉजिकल ऑपरेटर यूज करून दाखवा. चला मॅडम, लॉजिकल ऑपरेटर. ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू यूज करून दाखवा. चला चला. फायदा या स्पीडने जर तुम्ही रिवाइज करायला लागले तर आपल्याला 15 मिनिट. सर कंपॅरिझन करायचं की लॉजिकल ऑपरेटर करायचं? लॉजिकल ऑपरेटर मध्ये नॉट इक्वल टू वापरा. और चलो कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये नॉट इक्वल टू आहे. सॉरी माय मिस्टेक. नॉट इक्वल टू यूज करून आउटपुट काढून टाका. हा ओके. प्रिंटची स्पेलिंग. मॅडम प्रिंट ग्रीन कलरचा झाला पाहिजे ऑलवेज. हे लक्षात घ्या. कलर कोडिंग पण आहे त्याच्यात. कलर कोडिंग. प्रिंटचा पी स्मॉल. बाय द वे व्हॉट इज दिस प्रॉपर्टी? स्मॉल आणि कॅपिटलची प्रॉपर्टी काय पाहिजे? व्हॉट इज द वर्ड? केस सेन्सिटिव्ह. हा राईट. दिस इज पायथन इज अ केस सेन्सिटिव्ह. त्यामुळे स्मॉल आणि कॅपिटल तुम्हाला थोडं लक्ष ठेवायला लागेल. चलो क्लिअर एव्हरीवन? येस सर. म्हणजे आता तुम्ही बाकीच्यांनी प्रेझेंट करायचं. सो कीप युअर लॅपटॉप रेडी. जर वर्क होत नसेल तर यू कॅन मेक इट पॉसिबल. लेट मी प्रेझेंट. होप माय स्क्रीन दिसत असेल. दिसतंय सर. ओके चलो. रिझर्व वर्ड, कीवर्ड हे सगळे प्रॅक्टिस करताय ना? बाय द वे व्हेरिएबल, हे बघा व्हेरिएबल वरती पण आपण ऑपरेटर यूज करू शकतो लॉजिकल. हे बघा. आणि इथं 100 प्रिंट वरती मी इज इक्वल टू 10 करू शकतो. और आय कॅन यूज व्हेरिएबल ॲज वेल. आपण जसं नंबर वरती लॉजिकल आणि कंपॅरिझन वापरायचो ना, हे बघा इथे नंबर 1 ग्रेटर दॅन 20 असं पण करू शकतो. इन्स्टेड ऑफ यू रायटिंग हिअर 100, आपण ह्याचा फक्त एक्झाम्पल बघितला ना, तर डायरेक्ट हे 100 च्या ऐवजी मी नंबर 100 च्या ऐवजी इथं नंबर लिहितो आणि तो नंबर व्हेरिएबल मध्ये टाकतो. तर असं पण वर्क होत आहे. ओके. होप दॅट इज क्लिअर टू एव्हरीवन. ओके. बाय द वे हे सगळ्यांनी ट्राय केलं का कॉनकॅटिनेट? ओके. लॉजिकल ऑपरेटर्स होते अँड देअर वॉज वन प्रोग्राम. बाय द वे आपण स्टार्ट करूया प्रोग्रामनी. तर तुम्हाला एक असाइनमेंट दिलंय, प्रिंट सम ऑफ 2 नंबर्स, म्हणजे 2 नंबरची ऍडिशन करून दाखवा असं इंटरव्ह्यू मध्ये विचारलंय तुम्हाला. ओके. तर अप्रोच तुमचा कसा असला पाहिजे? और आपको इंटरव्यू में पूछा है कि सम ऑफ 2 नंबर का लो प्रोग्राम लिखो एग्जाम्पल. इतना आसान नहीं पूछेंगे बट take it as an example. Okay, so how you should approach to the problem is you should divide the problem into 3 part. Okay, so first part होगा अपना input का part होगा. The first part will be of input. Okay, second point will be of computation and third will be of output. Okay, कोणतेही प्रोग्रामिंगचं whatever क्वेश्चन, प्रोग्रामिंगचे क्वेश्चन आहेत या 3 पार्ट मध्ये डिवाइड होतात. ओके. दिस इज हाऊ यू शुड अप्रोच टू द प्रॉब्लेम. जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रोग्राम लिहायला सांगितला इधर बी ऑन नोटपॅड और पेन अँड पेपर, तर तुम्ही
तुमच्या प्रॉब्लेमला हे डिवाइड करा. आता सम ऑफ टू नंबर हे माझं एक्झाम्पल आहे. ह्याच्यात इनपुट काय असेल, नंबर 1 अँड नंबर 2. ओके, मग लिहा इथे नंबर 1 इज इक्वल टू 100, नंबर 2 इज इक्वल टू 120. ओके, देन द नेक्स्ट इज कम्प्युटेशन म्हणजे कॅल्क्युलेशन हे म्हणू शकता इथे. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये कॅल्क्युलेशन तुम्ही लिहू शकता आणि हे कॅल्क्युलेट करून एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं. म्हणजे व्हेरिएबल मीन्स एक बॉक्स, एक मेमरी लोकेशन मध्ये तुम्ही हे स्टोअर करायचं, कॉल्ड num1 or num1 plus num2, राईट. असं तुम्ही स्टोअर करून देन आउटपुट विल बी, you can print the output, the sum of two number is, कॉमा देऊन सम नावाचं व्हेरिएबल. आपण फक्त आतापर्यंत डायरेक्ट प्रिंट मध्ये व्हेरिएबल पास केले ना, पण प्रिंट मध्ये टेक्स्ट पण पास करू शकता तुम्ही, राईट. हे बघा, हे टेक्स्ट आहे, द सम ऑफ टू नंबर इज, कॉमा देऊन व्हेरिएबल पास करायचं. ओके, हे समचं व्हेरिएबल जे आहे इथं पास करून द्यायचं, म्हणजे आउटपुट असेल द सम ऑफ द नंबर इज 220. हे असं तुम्हाला आउटपुट येईल. कारण एवढ्या वेळा आपण हेच पास केलं, डायरेक्ट नम पास करायचं. तर नम ला कॉमा देऊन तुम्ही बाकीचं डेटा टाईप जसं स्ट्रिंग आहे, माय नेम इज खान, असं काय पण तुम्ही टेक्स्ट तुम्ही पास करू शकता. मतलब आप टेक्स्ट वगैरह पास कर सकते हो आपका पूरा. ओके, वो नम नहीं है, सम है, सम, सॉरी. ओके, so my name is Khan, 220. So whatever text you will pass, it will print. Clear this line? Let me remove. There's one more method or one more way we can print the number. तर त्याला म्हणतात f string. This is nothing but a f string. वरचं काय रेग्युलर, this is called string. Okay, but this is called f string. f string मतलब आप जो भी लिखना चाहते हो, मान लीजिए आपको ये वेरिएबल है, राइट, नंबर 1 नंबर 2, ये वेरिएबल आप कैसे प्रिंट करते हो, अभी आप डायरेक्टली ऐसे करते हो, प्रिंट नंबर 1 कॉमा नंबर 2 कॉमा सम, ये ऐसे आप वेरिएबल प्रिंट करते हो. बट इसके साथ आपको स्ट्रिंग अटैच करना है, तो आप एफ स्ट्रिंग यूज कर सकते हैं. मतलब तुम्ही जे तुम्हाला आउटपुट मध्ये पाहिजे, प्रिंट पाहिजे, ते लिहायचं डायरेक्ट, द सम ऑफ नंबर, म्हणजे हा व्हेरिएबल आहे ना, 100 इथे येईल. ओके, नंबर 1 च्या जागी 220 इथे येईल. ओके, आणि हे सम जे झालं इथे कॅल्क्युलेशन मधलं, हे सम तुम्हाला इथे येईल. तर असं काही आउटपुट पाहिजे असेल जे की डायनामिक असेल, डायनामिक आउटपुट साठी एफ स्ट्रिंग वापरतात. तर सेम स्ट्रिंग लिहायची आहे तुम्हाला, म्हणजे द सम ऑफ नंबर 1 अँड नंबर 2 इज, फक्त हे जे व्हेरिएबल्स असतात ना, त्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये द्यायचं. ओके, यू नीड टू पुट देम इनटू अ कर्ली ब्रॅकेट. एफ काय म्हणजे डेटा टाईप आहे का? ओके, नाही, एफ नावाचं एक हे तुम्हाला द्यायला लागतंय. जर एफ दिलं नाही तर कम्प्लीट स्ट्रिंग होऊन जाईल ना ही. हे बघा, सगळं रेड कलर मध्ये आलं. जर ह्याला डायनामिक बनवायचं असेल तर इथे स्मॉल एफ लिहावा लागतो, अँड इट हॅज टू बी कंपल्सरी स्मॉल एफ. ओके, हे वन ऑफ द सिंटॅक्स म्हणू शकता. दिस इज कॉल्ड सिंटॅक्स. म्हणजे हे असंच लिहायला लागतंय. हे असं लिहिलं तर तुम्हाला आउटपुट येते, नाही लिहिलं तर यू विल नॉट गेट आउटपुट. म्हणजे तुम्हाला ह्याचं स्ट्रिंग वगैरे होऊन जाईल. स्ट्रिंग म्हणजे रेड कलर टेक्स्ट, राईट. दिस विल बी अ टेक्स्ट इफ यू डोंट ऍड एफ. जर तुम्हाला ही डायनामिक बनवायची असेल, म्हणजे आता बघा ना इथे, कॅन यू फोकस जस्ट अ सेकंड, लेट मी रन दिस. आउटपुट काय येते इथे, इथे आउटपुट बघा, आउटपुट काय आलंय, द सम ऑफ 100 and 120 is 220, right? Okay, if I change this output 200 sorry,
मेक इट 200 आणि याला करा 480. ओके, इफ आय रन द सेल, हे बघा तुमचं स्ट्रिंग फॉर्मॅटिंग चेंज झालं, इथे आले 200 अँड 480 आणि 680. हे डायनामिकली तुमचं आउटपुट चेंज करण्यासाठी आपण एफ स्ट्रिंग वापरतो. ओके, we use f string to dynamically change our output मतलब print. ओके, क्लियर सबको? this is one of the variation. so this is sum, यहाँ पे sum लेके you can print this also. string कॉमा देके नंबर. ओके, so next what we are going to see is nothing but a data types. ओके, म्हणजे डेटा टाइप इन, म्हणजे आपण बघणार आहे नक्की कोणकोणते डेटा टाइप्स असतात, काय असतात. अभी तक हमने जो देखा था वो वो ओवरव्यू देखा था, सिर्फ नंबर्स है, उसमें भी दो टाइप के नंबर है, एक नंबर में डेसिमल पॉइंट है, एक नंबर में नहीं है, और एक इसमें टेक्स्ट है जैसे अल्फाबेट ABCD. ओके, लेट मी ओपन द प्रेजेंटेशन. But now we are going to see in actual how many data types are there in Python. Okay, आपण जे नंबर्स बघितले ज्याच्यात होल नंबर होते, डेसिमल नंबर होते किंवा टेक्स्ट होतं, तर हे यांना नथिंग बट अ डेटा टाइप्स म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. आणि प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज अशा काही डेटा टाइपला सपोर्ट करतोय, म्हणजे डेटा टाइप असतात त्याच्यात डिफाईन केलेले. प्रोग्राम ज्यांनी बनवला ना पायथन, त्यांनी काही डेटा टाइप ऑलरेडी डिफाइन केलेला आहे, तर ते आपण बघणार आहे. मतलब हर प्रोग्रामिंग लैंग्वेज में जो भी आप डेटा भेज रहे हो और डेटा हैंडल कर रहे हो, सारे डेटा को अलग अलग डेटा टाइप रहता है. जैसे हमने देखा था कि नंबर में डेसिमल पॉइंट भी रहता है, जहां पे आप लिखते हो 23.50 और 510, एंड बट अलग नंबर रहता है सिर्फ 23, आप डेसिमल पॉइंट नहीं देते. तो ये क्या हो गए, दो टाइप के डेटा हो गए. पहला डेटा था फ्लोट, सेकेंड एग्जांपल था इंटीजर का. तो वैसे भी अलग अलग डेटा टाइप्स रहते हैं हर एक प्रोग्रामिंग लैंग्वेज में. हम अभी देखेंगे कि पाइथन में कौन से प्रोग्रामिंग और पाइथन में कौन से डेटा टाइप्स हैं. ओके, बाय द वे ऑपरेटर रिलेटेड, कंपैरिजन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, अरिथमेटिक मैंने यहाँ पे लिखा है ना. आई हैव गिवन एग्जांपल्स. ओके, चलो. so basic 5 types of data are there in Python. Okay, first one is numbers, second one is bool, then sequence, mapping and set. लिख लीजिए, इंटरव्यू का सबसे फेवरेट क्वेश्चन है ये इंटरव्यूअर का, व्हाट आर द डेटा टाइप्स इन पाइथन. ऐसे बहुत बार पूछेंगे आपको, और मोस्टली आप कोई भी पाइथन रिलेटेड इंटरव्यू देना शुरू करोगे तो आपको ये बाय डिफॉल्ट क्वेश्चन आएगा ही आएगा, क्योंकि हर एक प्रोग्रामिंग लैंग्वेज में अलग अलग डेटा टाइप्स रहते हैं. तो एज अ पाइथन डेवलपर और एज अ पाइथन लर्नर और कोई भी लैंग्वेज, आपको फर्स्ट एंड फॉरमोस्ट ये चेक करना है कि इस प्रोग्राम में और इस एप्लीकेशन में कौन कौन से डेटा टाइप्स अवेलेबल है. ओके, क्लियर? बाय द वे एक्सेल जो एप्लीकेशन है उसमें भी अलग अलग डेटा टाइप्स होते हैं, क्या आपको पता है? ओके, जस्ट क्विकली शो यू. ये डेटा मैंने सिलेक्ट किया एक्सेल में, राइट क्लिक करके फॉर्मेट सेल्स करते हैं, तो ये यहाँ पे देख रहे हो क्या? तो ये क्या है, कैटेगरी, मतलब ये अलग अलग डेटा टाइप है, नंबर, करेंसी, अकाउंटिंग, डेट, टाइम, परसेंटेज, फ्रैक्शन, साइंटिफिक, टेक्स्ट. ये नथिंग बट अ डेटा टाइप है जो एक्सेल में सपोर्टेड है. वैसे ही पाइथन में इतने डेटा टाइप सपोर्टेड है, सच एज इंटीजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स, ट्रू एंड फॉल्स. बाय द वे लॉजिकल ऑपरेटर का आउटपुट क्या आता था?
लॉजिकल ऑपरेटर का आउटपुट, इसका आउटपुट ट्रू एंड फॉल्स आता था क्या? तो these are nothing but a bull data types, BOOL bull data type म्हणतात त्यांना. There are some advanced data types such as string, list, tuple, dictionary, set आणि frozen set. Okay, so these are the data types. So हे रट लीजिए डायरेक्ट, म्हणजे हे रट्टा मारून ठेवा की पायथन मध्ये किती डेटा टाइप्स आहेत. पायथन मध्ये 5 डेटा टाइप्स आहेत. बेसिकली नंबर्स, बुल, सिक्वेन्स, मॅपिंग आणि सेट. नंबर्स मध्ये इंटिजर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स. बुल मध्ये ट्रू अँड फॉल्स. सिक्वेन्स मध्ये स्ट्रिंग, लिस्ट, टपल. डिक्शनरी, मॅपिंग मध्ये डिक्शनरी आणि सेट मध्ये सेट्स आणि फ्रोझन सेट्स. ओके, बट याचा प्रत्येक इंडिव्हिज्युअल मिनिंग इन डेप्थ आपण बघणार आहे. बट यू नीड टू अंडरस्टँड दीज आर द बेसिक 5 टाइप्स ऑफ डेटा. आणि यातले हे 5 यांना प्रिमिटिव्ह डेटा टाइप म्हणतात और बेसिक डेटा टाइप म्हणतात. प्रिमिटिव्ह और बेसिक. ओके, का? कारण यांच्यापासून हे बेसिक एंटिटी आहे. बेसिक एंटिटी म्हणजे जसं एक्सेलची बेसिक एंटिटी आहे सेल, म्हणजे सगळ्यात बेस एक्सेलचा काय, सेल पासून सगळं बनतं ना. तसंच पायथन मध्ये या 5 गोष्टींपासून सगळे बनतात. इवन हे सगळे जे आहेत ना, हे स्ट्रिंग पण तुम्ही याच्यात इन्क्लूड करू शकता. हे सगळे बेसिक आहेत. आणि राहिलेले लिस्ट, टपल, डिक्शनरी, सेट आणि फ्रोझन सेट हे जे आहेत, हे सगळे या बेसिक डेटा टाइपला वापरून हे सगळे बनतात. यांना म्हणतात डिराइव्ड डेटा टाइप्स. ओके, डिराइव्ड, DERIVED, डिराइव्ड. आणि बाकीचे जे इथे होते यांना प्रिमिटिव्ह डेटा टाइप. प्रिमिटिव्ह और बेसिक. ओके, और बेसिक. कारण डिराइव्ह हे सगळे वापरून हे बनतात, हे सगळे वापरून हे सगळे बनतात, डिक्शनरी, सेट वगैरे. ओके, सो here understand or रट्टा मारा डायरेक्ट, that's the option. But we'll understand one by one. इंटिजर म्हणजे काय, फ्लोट म्हणजे काय, कॉम्प्लेक्स म्हणजे काय, आपण बघूया आता, है ना. ओके, सो फर्स्ट डेटा टाइप कॉल्ड इंटिजर. हे जे नंबर आहे 10, दिस इज नथिंग बट इंटिजर. म्हणजे होल नंबर म्हणतात जनरली. एनी नंबर लाइक 100. जिस नंबर में डेसिमल पॉइंट नहीं है वो नंबर इंटीजर कहलाता है. ओके, और दैट नंबर कैन बी कॉल्ड एज अ इंटीजर. क्लियर? इफ एनी नंबर हैज अ डेसिमल पॉइंट, म्हणजे हे डेसिमल पॉइंट आहे, इफ दैट डेसिमल पॉइंट इज देयर then it becomes a float. Okay, clear? Number with decimal point. Okay, this is number without decimal point. ओके, क्लिअर? सब इंटिजर आणि फ्लोट मधला फरक कळालं का सगळ्यांना? इंटिजर आणि फ्लोट मधला फरक. देन नेक्स्ट थर्ड डेटा टाइप काय, कॉम्प्लेक्स. सो दिस इज ऑल्सो टाइप ऑफ नंबर कॉल्ड 10 + 5j. हे नंबर कधी बघितलंय का तुम्ही? आपल्याला 10वी मध्ये किंवा इन आवर 10th स्टँडर्ड वी हॅव स्टडीड दिस नंबर called 10 + 5j. This is generally known as a complex number. So mostly in real life, complex numbers are used by scientists or scientific calculation साठी वापरतात. In real world, we don't use complex number because everything is real in our data. There is nothing called complex or nothing called. By the way, this is called imaginary number, right? याला इमॅजिनरी कंपोनंट म्हणतात, त्याला रिअल कंपोनंट. स्टॅटिस्टिक मध्ये पण यूज करतात सर. ओके, सायंटिफिक कॅल्क्युलेशन and statistics, right? By the way, statistics, if you have any background, you can give us any idea. Statistics मध्ये कुठे वापरतात? Tell us the application. ऍज अ कॉम्प्लेक्स नंबर म्हणूनच यूज करतात सर ते स्टॅटिस्टिकल मध्ये. But what is the real world application or why
कॉम्प्लेक्स नंबर आर इन्व्हेंटेड? म्हणजे अशी काय गरज पडली की कॉम्प्लेक्स नंबर बनवायला लागला, हे विचारायचं मला इन शॉर्ट. का बाकीचे नंबर कमी पडत होते का तुम्हाला? आय गेस युअर स्टॅटिस्टिक्स राईट, स्टॅटिस्टिक्स मध्ये आहे का तुमचं बॅचलर्स? येस सर, येस सर. ओके, ठीक आहे. मग मॅडम तुम्ही राईट पर्सन आहेत. म्हणजे तुम्हाला या 2 नंबर मध्ये काय कमी होते की तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर शोधायला लागला? ऍज अ इमॅजिनरी नंबर म्हणूनच तो नंबर फाइंड आउट केला ना सर. ओके. So I'm asking her what is the requirement or why you have to invent such number called imaginary and real. This is what I'm asking. Maybe Snail you can explain in English if others can also understand, or else you can continue in Marathi quickly. Why you need imaginary number then? Why you need imaginary number? सर मला पण एवढं आठवत नाही, माझं 2016चं पास आउट आहे आता. Okay. Okay, not an issue. You can read and tell us. Okay. One thing which I know is to indicate higher dimensions. Higher dimensions म्हणजे we already have a 3 dimension, right? X, Y आणि Z dimension असतं, right? X, Y and Z. Remember? इयत्ता 8वी 9वी जे काय असेल, एक्स वाय झेड नावाचे डायमेन्शन्स होते. बट इन रिअल लाईफ और मशीन लर्निंग अल्गोरिदम मध्ये वगैरे हायर डायमेन्शन असतात, म्हणजे 8, 9, 10 डायमेन्शन्स, जे की आपण इमॅजिन पण म्हणजे यू कॅन नॉट फिजिकली प्लॉट और तुम्ही ड्रॉ नाही करू शकत ना, ते दाखवू शकता बाय युजिंग एनिथिंग. You can only imagine those. There is no other option. Okay, so that's why you have such numbers which can calculate higher order dimensions. So this is what I understood. Like I understood why the dimensions or higher or imaginary numbers are invented. म्हणजे असं मला माहिती आहे की इमॅजिन नंबर इन्व्हेंट करण्यामागं हायर ऑर्डर कॅल्क्युलेशन वगैरे करायला लागतात, जे की आपण बघू पण नाही शकत और ड्रॉ पण नाही करू शकत. असे काही डायमेन्शन्सचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी वी यूज मोस्टली द इमॅजिनरी नंबर्स. इफ आय एम रॉंग प्लीज डू करेक्ट मी मॅडम. तुम्ही इफ यू आर बॅचलर्स और मास्टर्स, है ना? ओके, क्लियर सबको? ऐसे भी नंबर पाइथन में अवेलेबल है, इसका भी हम कैलकुलेशन कर सकते हैं. यू कैन राइट 10 + 5j. Clear? So how to print these numbers then? Print. By the way, print, can I say print and then type ABC? Just a second. Print A, right? If I print A, let's, by the way, what is the error? ऑनलाइन एरर काय आलंय? मी प्रिंट करते ना ए, इज नॉट डिफाईन, ए डिक्लेअर नाही केला असेल. राइट. व्हॉट अबाउट अदर्स? बाकीचे? सेम. ओके. व्हॉट अबाउट नम्रता अँड रेखा, स्वाती? ए डिक्लेअर नाही केला सर. ओके, सो व्हॉट शुड आय डू देन? हाऊ टू रिझॉल्व दिस एरर? प्रिंटच्या आधी ए घ्यायचं. हाऊ टू रिझॉल्व? कॅन आय रन दिस सेल? सिंपल आन्सर. इथे मी डिक्लेअर केलाय, आय हॅव डिफाइंड अँड दिस इज इन रनिंग स्टेट. स्टार येतं इथे. डे 1 आठवत आहे ना? नंबर स्टार. इफ आय रन दिस, इथे काय आला? 7 नंबर. Then I will print again. This becomes 8. Means my A is defined and then I am using the A. Clear? This is how you solve, right? Issue. Okay, clear? So what if ये integer आहे, हे कसं कळणार? और ये integer है कैसे पता चलेगा हमें ये नंबर? तो इसका डेटा टाइप चेक कर सकते हैं. मतलब ये जो डेटा टाइप्स हमने सीखा यहाँ पे,
ये एक्चुअल इंटीजर है कि नहीं, कैसे प्रिंट करना है और प्रूव करना है. लेट मी क्लोज दिस वन. ओके, सो यू कैन यूज टाइप फंक्शन. म्हणजे प्रिंट inside that you use type type and then use a c or variable. I will put a as a variable and then run. Can you see the output? इथं आउटपुट दिसते तुम्हाला. म्हणजे टाइप ऑफ ए कोणत्या डेटा टाइपचा आहे हे आय कॅन प्रूव्ह. सी हिअर, क्लास इंटीजर int. ओके, सिमिलरली I can print b as well. Print b, run. See 10.25. So you can see this is a float type. I will run again. You can see the float right here. So let's print the c then. See, this is how you can see the complex number. Now I want to print whether I want to check whether this is exact real, whether it is complex data type or not. How should I do it? Who will tell me how to check whether what is the data type of variable c? Print in bracket type of C. Bracket. Print in bracket type of c. Okay, good. So this proves that this is a complex number. Okay, right? Okay, good then. So these are the again types similarly, but this next data type we will see, which is called bool. काल मी हे सांगितलं होतं, राईट? इफ यू हॅव आन्सर इन यस अँड नो, यस असेल दॅट इज कॉल्ड अ ट्रू, नो आन्सर असेल तर फॉल्स, FALSE, फॉल्स. ओके, लॉजिकल ऑपरेटर का आंसर ट्रू एंड फॉल्स में आता है. बाय द वे, पाइथन में हम ये ट्रू एंड फॉल्स एज अ डेटा यूज कर सकते हैं. एज अ डेटा मतलब जैसे ये 1 0 10 10 क्या है, एक डेटा है ना. दिस इज नथिंग बट अ डेटा. इन मैथमेटिकल टर्म्स इसको नंबर्स बोलते हैं. वैसे ही ये ट्रू एंड फॉल्स को भी एक नंबर असाइन किया हुआ है और एज अ नंबर भी हम यूज कर सकते हैं और डायरेक्टली एज ट्रू एंड फॉल्स भी यूज कर सकते हैं. ये देखिए, इज टुडे सॅटरडे म्हणजे आज सॅटरडे आहे का, याचं आन्सर मी नो म्हणून स्टोर करू शकतो. मतलब इस वेरिएबल का आंसर मैं नो एज स्टोर कर सकता हूं. तो उसे कैसे करना है, FALSE, फॉल्स नाम का एक बुल डेटा टाइप आता है, वो इज इक्वल टू लगा के हमें यूज करना है. इज इक्वल टू फॉल्स मतलब आज सैटरडे नहीं है. इज टुडे विच डे, थर्सडे, राइट? सॉरी, ओ इट्स राइट, इट्स इज टुडे थर्सडे म्हणजे आज थर्सडे आहे का, असं जर मी व्हेरिएबल क्रिएट केलं तर ते व्हेरिएबल मला आहे की नाही सांगायला पाहिजे. तर व्हॉट आय विल डू इज टुडे थर्सडे, आय विल से ट्रू. ट्रू म्हणजे यस, आज थर्सडे आहे. सो दॅट functionality is provided here. So you can see print is today Saturday, run करा, sorry, रन करा, इट सेज फॉल्स, आज सॅटरडे नाही. ओके, और यू कॅन पुट इज टुडे थर्सडे, हे पण तुम्ही प्रिंट करून बघू शकता, ट्रू. और यू कैन डू एफ स्ट्रिंग, मतलब एफ स्ट्रिंग, इज टुडे, इज टुडे थर्सडे क्वेश्चन मार्क. याचा आन्सर काय यायला पाहिजे, माझं हे व्हेरिएबल, कारण व्हेरिएबल मध्ये आन्सर आहे तर ते मला, त्याला मी कर्ली स्क्वेअर, सॉरी, कर्ली ब्रॅकेट मध्ये इन्सर्ट करतो. आय एम इन्सर्टिंग इनटू अ कर्ली ब्रॅकेट, राइट? सो आय विल क्लोज दिस एफ स्ट्रिंग हियर. इथे एफ स्ट्रिंग. ओके, इफ आय रन दिस, हे बघा, इज टुडे थर्सडे ट्रू, कारण हा ट्रू कुठून येतोय, दिस ट्रू इज कमिंग फ्रॉम दिस व्हेरिएबल, आणि हा व्हेरिएबल मध्ये काय व्हॅल्यू आहे, इथे दिसते व्हेरिएबल.
Okay, is today Thursday. Clear? How to use f string? If I don't put f, it will be a empty text. तेव्हा डायरेक्ट जसा आहे तसं प्रिंट होईल. बट मला इथे व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे. इज टुडे थर्सडे इथली जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू मला इथे इन्सर्ट करायची असेल तर आय नीड टू डू एफ स्ट्रिंग ॲज इन एफ. इथे एफ लिहायला लागेल. ओके. मोस्टली people use to make a string dynamic string बनवण्यासाठी यूज करता येतं. तर लेट्स टेक इज डेटा टाइप is Saturday. कसं चेक करायचं बुलियन? अगेन टाइप इज टुडे मंडे वगैरेचा टाइप चेक करा. काय येतं हे? बुल. इज इट कमिंग बुल हिअर? हे बघा ट्रू अँड फॉल्सचा और डेटा टाइप बुल आहे इथे तुम्हाला दिसते है ना. क्लियर? Okay. So why it is not coming? Is not defined. Okay, let's make it. Copy Thursday, paste it here, run. Class bool. This is nothing but a data type of that variable. कळतंय? Yes, no. बाय द वे, मी जे तुम्हाला म्हणत होतो ना, इंटरनली पायथन हे डेटा टाइप और ऍज अ नंबर कन्सिडर करतंय. तर हे बघा तुम्ही ट्रू प्लस फॉल्स असं ऍड करू शकता डायरेक्ट. याचं आन्सर काय येतंय? 1. का? कारण ट्रू मध्ये 1 आहे आणि फॉल्स मतलब 0, तो इसीलिए इसका आंसर 1 आ रहा है. अभी देखिए फॉल्स प्लस फॉल्स कीजिए प्लस फॉल्स, इसका आंसर क्या आ रहा है? 0, राइट, क्योंकि 0 एंड 0 है. ट्रू प्लस ट्रू कीजिए, इट शुड बी 2. ओके, प्रिंट 2 आ रहा है, राइट. क्लियर सबको? डेटा टाइप इंटरनली इट इज कंसिडरिंग एज अ 1 एंड 0, बट यू कैन यूज इट एज अ डेटा बुलियन को. सो नेक्स्ट हम देखेंगे डेटा टाइप विच इज string. Okay, so we'll see the string here. String म्हणजे nothing but a number, right? See, text, whatever text we store is called a string data type, and you need to use this parenthesis. This parenthesis is compulsory. If you don't use parenthesis, Python will understand this as a variable, something variable, right? So that's why putting parenthesis is important. You can put single, you can put double parenthesis, you can put single as well. मतलब आप एक सिंगल पैरेंथेसिस भी यूज कर सकते हो, डबल भी यूज कर सकते हो, नॉट ओनली दिस, ट्रिपल भी यूज कर सकते हो. लेट्स प्रिंट दिस एज वेल फर्स्ट, राइट. सो नेम मतलब कपिल में मैंने टेक्स्ट स्टोर किया है, सो आई एम गेटिंग अ नेम. माय नेम में अनिल स्टोर किया है, सो आई एम अनिल. ओके, but I want to check the type. How to check whether this is a string data type or not? कसं check करायचं? कोण सांगेल? Who will tell me how to check whether it is exactly string or not? Print in bracket type of name. Okay, so I want someone else to answer as well. ज्यांनी आतापर्यंत आन्सर नाही केलं, मे बी गणेश और स्वाति. Sir, we can check using type of and Okay, uh, using type you can check. Okay, and that is called a function, huh? string Type चा use function. करून पण करू शकता Okay. आपण. Okay, Sir, okay, tell me how to code. uh, variable name, Variable name. Okay, my variable name is name. type, Okay, type. no, type and under bracket variable name. Okay, good. Type and variable name called name. Okay. And sir, we can also check is string function. Is string. Okay. So I got option string str.
right? Sir, we can find also isString function. Okay, got it. You are saying you can use isString. Can you tell me how to use that? Uh, we can use name Okay, uh, in bracket isString. in bracket is string, like this, like Uh, this. सिंटैक्स याद नहीं मुझे लेकिन ऐसे ओके, ठीक है, दैट इज कॉल्ड अ मेथड। हाँ जो यस आप बोल रहे हो ना, ये वेरिएबल है, डॉट ऑपरेटर यूज करते हैं मेथड के लिए, हाँ एंड टैब। इसमें अभी चेक कर सकते हो इज है क्या, इज अल्फा, इज न्यूमरिक, इज स्ट्रिंग है क्या, इज अपर है, लोअर है, इज स्पेस है। स्ट्रिंग कहाँ पे दिख रहा है आपको? इज टाइटल स्पेस प्रिंटेबल न्यूमरिक लोअर आइडेंटिफायर डिजिट डेसिमल इज अल्फा अल्फा न्यूमरिक। ओके, ये सब हम पढ़ने वाले हैं, नॉट एन इशू, बट आई वांट वेयर इज द स्ट्रिंग, इट्स नॉट देयर। So you can check with the type as well, with the type and then insert a variable name called name. Okay. Then what if my string is a multi-line? म्हणजे स्ट्रिंग मध्ये 2 ते 3 सेंटेन्सेस आहेत, म्हणजे हे बघा असं आहे, परत इंटर मारून अजून काहीतरी, परत इंटर मारून अजून काहीतरी, तर एवढी मोठी स्ट्रिंग आहे माझं, मी निबंध लिहिलाय, मैंने एक ऐसे लिखा है मान लीजिए, और ब्लॉग लिखा है, उसमें मल्टी लाइन रहते हैं, राइट? मतलब 2-3 लाइन में मेरा स्ट्रिंग है, ऐसा नहीं कि एक लाइन में ही खत्म हो गया इंफॉर्मेशन। तो हाउ टू डू दैट? आप क्लियरली यू कैन सी आई कैन नॉट यूज अ सिंगल डबल कोट, क्योंकि ये पूरा रेड कलर में चाहिए था, रेड हो रहा है क्या? नहीं है, राइट? इट विल गिव एन एरर, ये देखिए एरर देता है ये, अनटर्मिनेटेड स्ट्रिंग लिटरल। Okay, but what I can do is try with the single quote. सिंगल से वर्क होता है कि देखिए, run, okay, नहीं, it is giving an error. That's why what you do is you use triple double quotes or triple single quotes. 3 बार दीजिए ना, एक से नहीं होता, 2 से नहीं होता तो 3 से देखिए। कैन आई से दिस इज इंटायर स्ट्रिंग? आप प्रिंट भी कर सकते हो, प्रिंट कीजिए यहाँ पे, प्रिंट बायो रन, देखिए आ गया 2 लाइन में, क्लियर? So similarly, not only 2 lines, I can write whichever, how many lines I have, whatever lines I have, run. So you can get a multi-line comment. Okay, clear? By the way, string into 3, PPP. कल किया था ना आपने, कॉन्केटिनेशन एंड स्ट्रिंग को प्रिंट करना मल्टीपल टाइम्स में वगैरह। ओके, ठीक है, देयर इज वन मोर एप्लीकेशन, ये सिंगल कोट और डबल कोट का कॉम्बिनेशन है। मान लीजिए आपको डबल कोट प्रिंट करना है, प्रिंट और सिंगल कोट के अंदर आप डबल कोट दे सकते हो। इससे क्या होता है, आपको डायरेक्टली आउटपुट में कोट्स आ जाते हैं। देखिए यहाँ पे आ रहा है क्या डबल कोट, लिख के आ रहा है, आपने यहाँ पे डबल कोट दिया, फिर वहां पे डबल कोट नहीं चलेगा। ये देखिए, इसको समझ नहीं आ रहा है कि मेनी क्या है, ये ब्लैक कलर का हो गया। तो आपको कई रिक्वायरमेंट है की कोट भी प्रिंट करना है आपको, मतलब हे डबल कोट पण आउटपुट मध्ये यायला पाहिजे, सिंगल कोट पण आउटपुट मध्ये यायला पाहिजे। जर असं काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही अल्टरनेट वापरू शकता, म्हणजे तुम्हाला डबल कोट प्रिंट करायचे आहेत तर सिंगल कोटनी स्ट्रिंग बनवा। इफ इफ आपको सिंगल कोट प्रिंट करना है तो डबल कोट से आप स्ट्रिंग बना सकते हैं। ओके, क्लियर? बट डबल में डबल आप यूज नहीं कर सकते, डबल कोट में डबल के साथ सिंगल, सिंगल के साथ डबल, whichever the way you want to execute the code. Okay, clear? So similarly we have a music pun or something, not sure why I have created, but ठीक है, so this is just a variable. Okay, full name is equal to Derek O'Brien,
इथं apostrophe किंवा colon असे सगळे तुम्ही वापरू शकता. Okay, and there is one called greetings called hello. So what I can do is I can concatenate called greetings plus full name. तर इथे तुम्ही just a second, you can say hello Derek O'Brien. Okay, you can add space in between. तर तुम्ही स्पेस ऍड केलं तर असं येतं हॅलो डायरेक्ट ओब्रायन, राईट. यू कॅन कॉन्कॅटिनेट ऑल द स्ट्रिंग्स, म्हणजे स्ट्रिंग तुम्ही ऍड करू शकता वन आफ्टर अनदर, अँड यू कॅन यूज स्पेशल सिम्बल्स एज वेल. क्लियर? बाय द वे, हेलो इंटू 2 स्ट्रिंग को मल्टीप्लीकेशन भी कर सकते हैं, डिवाइड भी कर सकते, सॉरी प्लस भी कर सकते हो आप, राइट. By the way, what happens if I add this? Will this work? Any guess? Let's try. What it says? Only concatenate string to string. म्हणजे स्ट्रिंग मध्ये फक्त स्ट्रिंग ऍड होऊ शकते, नंबर ऍड नाही होऊ शकत. ओके, तर मी एक काम करतो, या नंबरला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतो. कसं करायचं? हाऊ टू कन्वर्ट द नंबर इनटू स्ट्रिंग? टाइप करली ब्रैकेट, सॉरी, 2 को करली ब्रैकेट में लिखना पड़ेगा. ओके, करली ब्रैकेट हाँ, और apostrophe. करली ब्रैकेट नहीं, डबल कोट. करली ब्रैकेट मतलब ये ऐसा है, दिस इज कॉल्ड करली ब्रैकेट. स्ट्रिंग में से हाँ डबल कोट में लिखना पड़ेगा. हाँ, इसको डबल कोट्स में बोलते हैं. तो ऐड हो गया हेलो टू. सो दिस इज नथिंग बट अ कॉन्कैटिनेशन. क्लियर? सो आई नो, ये अभी ओवरऑल देख रहे हैं, ओवरव्यू देख रहे हैं सब डेटा टाइप्स का. इन डिटेल सारे ये सारे डेटा टाइप्स जो है ना, डिराइव्ड डेटा टाइप्स, इनका इन डिटेल भी हम सीखेंगे, इन डिटेल. बट विल कवर, जैसे हमने अभी इंट्रोडक्शन में कवर किया. सो दीज आर डेटा डिराइव्ड डेटा टाइप्स. ये नथिंग बट डिराइव्ड डेटा टाइप्स बोलते हैं इनको. ओके, सो should we start with the list? But okay, already we are running late. Again it will get extended. आपण उद्या fresh start करू list पासून. What is list? By the way, quick feedback. So are you able to understand काय शिकवलं जातंय, काय नाहीये, काय होतंय? यस सर. सर कळतंय ना सगळ्यांना? लिस्ट आणि टपल बद्दल सांग का थोडस. ओके, नाही 2 मिनिटं, फीडबॅक झाल्यावरती आपण कव्हर करू. बाय द वे, आप कुछ एनीथिंग लर्निंग न्यू, value addition, yes, no? By the way, those who have learned Python, for them it may not be that useful, but class में सब लोग है ना, those who have not learned at all and others, so wanted to know feedback from them as well. म्हणजे काय शिकताय नवीन? इज इट युजफुल? जे तुम्ही शिकताय ते तुम्हाला यूज करण्यासारखं आहे का? और तुम्ही यूज करू शकता का? मतलब आप लोग यूज कर सकते हैं क्या ये जो आपने सीखा है वो? यूज करना मतलब सिर्फ थ्योरी जैसे सुनना नहीं, आपको प्रैक्टिकली करके देखना है आपके कंप्यूटर में. वो कर सकते हैं क्या? वो मुझे पूछना है. यस, नो? यस. ओके, गुड. एनीथिंग लैंग्वेज, इंग्लिश, हिंदी समझ में आ रहा है सब कुछ? सर मला ते मिस झालेलं होईल का मंडे पासूनच? तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये ऍड व्हाल मॅडम, ऍड झाल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये सगळे लिंक्स मिळतात. युट्यूब वरती सगळे व्हिडिओज आपले अवेलेबल आहेत. यू कॅन वॉच दोज व्हिडिओज. ओके, ओके. ठीक आहे. एनी अदर क्वेश्चन? येस, टपल रिलेटेड काही क्वेश्चन होते, यू कॅन आस्क नाउ. Okay, who has question related with triple? गणेश, तुम्हाला होतं का? और निखिल?
No, sir. Okay. Ganesh, somebody wanted to ask about the tuple, right? Okay. Okay. Yes, sir. Yes. Yes, Ganesh, tell me Uh, then. सर टप्पल मीन्स टप्पल में हम चेंज नहीं कर सकते और लिस्ट में चेंज कर सकते हाँ. मीन्स लिस्ट इज म्यूटेबल एंड टप्पल्स इज इम्यूटेबल Immutable, right? Okay, so you ऑन want to लिस्ट में ask something? सॉरी मतलब आपको कंफर्म करना है कि आपको कुछ क्वेश्चन पूछना है? नहीं कंफर्म करना था Okay, okay. Yes, whatever you are saying, it is right. List is mutable, tuple is immutable. For others, what is mutable, immutable, we'll learn. सगळं एकाच दिवशी नाही खायचं ना आपल्याला, थोडं थोडं कर. ओके, क्लियर सबको? Okay, so we'll conclude here then if you don't have any questions. Okay, chalo. Thank you. Thanks a lot. Thank you, sir. Good night. Thank you. Good night. Okay. Thank you, sir. Thank you. Thank you all. ओके सर Okay.